नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी आत्याला म्हणते की आजपासून आवाज खाली नजर खाली. या घरातल्या कुणाला तुमचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही आहे, जा. तेव्हा त्या दोघी जायला निघतात. तेव्हा काव्या त्यांना थांबवते. काव्या नंदिनीला म्हणते की ताई, तू आता सोडून देते यांना म्हणून ठीक आहे, पण कसं असतं, यांच्यासारखी माणसं पायातल्या चपलीसारखी असतात. कितीही पायात घालून मिरवली तरी चालताना मागून आपल्यावरती चिखल उडवणारच. त्यामुळे मी आता फायनल वॉर्निंग देऊन सांगते, इथून पुढे यांनी एक जरी उचापत केली किंवा आपल्यावर चिखल फेक करण्याचा प्रयत्न केला तर मी यांना सोडणार नाही, हे कळलं? नंदिनी म्हणते की तर करायचंच आहे काव्या, आली अंगावर तर घेऊ शिंगावर. नंदिनी त्या दोघींना निघा म्हणते. आत्या रम्या तिथून निघून जातात. मानिनी ही जायला निघते. विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो की मानिनी. तेव्हा मानिनी म्हणते की मला काहीही बोलायचं नाही आहे. यावर विक्रम म्हणतो की माफ कर ना बाई, आता मला. कधी कधी आपण आपल्याच माणसासमोर गांधारी सारखी डोळ्यावर पट्टी बांधून घेतो, त्यामुळे समोरचा काही दिसत नाही. पण खरंच भान सोडून वागलो मी सगळ्यांशी. इथून पुढे मी कधीही तुझ्याशी भांडणार नाही. मानिनी म्हणते की मग तर मी कधीच माफ करणार नाही. विक्रम म्हणतो की म्हणजे? मानिनी म्हणते म्हणजे माझ्या सासूबाई, तुमच्या आई काय म्हणायच्या ते विसरलात? तेव्हा जीवा म्हणतो की अहो बाबा, ज्या नवरा बायकोचं भांडणच होत नाही तेव्हा पार्थ म्हणतो ते नवरा बायको नाही आणि सर्वजण हसतात. तेव्हा इथे आत्या रडत असते. राखी उचलते आणि म्हणते की माझ्या भावाने तोडून फेकलेल्या या राखीची शपथ नंदिनी, आज जिंकली आहेस तू, पण मी सुद्धा वसुंधरा आहे. तुझा आनंद मुळासकट उपटून फेकेन. मी हरली आहे, मी संपले नाही आहे. तेव्हा इथे दुसरीकडे आपण पाहतो की काव्या पार्थला म्हणते की देशमुख, तुम्ही झोपलात? तेव्हा पार्थ मस्करीमध्येच बोलतोय की काव्या देशमुख बोलतायत आणि आम्ही झोपू? हिम्मत आहे का आमची? काव्या चिडूनच बोलते की सरळ बोलायला येतच नाही का तुम्हाला? तेव्हा पार्थ म्हणतो की सरळ बोलण्याविषयी तुम्ही बोलतायत, कमाल आहे. काव्या म्हणते की बोलायचंच नाही आहे आता मला तुमच्याशी, आणि ती साईडला तोंड करते. तेव्हा पार्थ म्हणतो की रुसू नका हो, तर फिस करा. तेव्हा काव्या म्हणते की काय म्हणाला? तेव्हा पार्थ म्हणतो की चुकून आलं. तेव्हा काव्या म्हणते की काही चुकून वगैरे आलेलं नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही, तसं काही नाही आहे. माझी आई काय म्हणत होती माहिती आहे का? ती म्हणते की मधाच्या पोळ्यावर बसलेल्या माशीला छेडू नये. तेव्हा काव्या चिडूनच म्हणते की तुम्ही मला मधमाशी म्हणाला? जाऊ दे, थांबायचंच नाही आता मला, मी बाहेरच जाऊन झोपते. आणि ती उठते. तेव्हा पार्थ म्हणतो की ऐका, हे बघा, बाहेर जाऊन झोपू नका. काय, आताच घरातलं एक मोठं वादळ शांत झालं. तुम्ही बाहेर जाऊन झोपला तर त्यांना वाटेत अजून एखादं वादळ आलं आहे. तेव्हा काव्या त्याच्याकडे बघते. पार्थ म्हणतो की नाही, मी तुम्हाला अजिबात वादळ बोललेलं नाही आहे. मी फक्त म्हणतोय तुम्ही बाहेर जाऊन झोपलात हा गैरसमज होईल. काव्या म्हणते की नेमकं हेच म्हणायचं होतं का तुम्हाला आता तरी? तेव्हा पार्थ शांतपणे म्हणतो की हो, ज्या गोष्टी घडून गेल्या त्याविषयी मी का मस्करी करेन? तेव्हा काव्या म्हणते हा, हे तर आहेच म्हणा, आणि परत बेडवर बसून येते. पार्थला म्हणते की ताईने हार मानली नाही शेवटपर्यंत, म्हणून आपण तिचा खरेपणा सिद्ध करू शकलो. पार्थ म्हणतो की करेक्ट, मला तर त्याचा सुपर वुमन वाटतात. काव्या म्हणते की सुपर वुमन का? तेव्हा पार्थ म्हणतो की म्हणजे बघा ना, किती गोष्टी घडून गेल्या पण त्याने हार नाही मानली. बाबांनी वसू आत्तीची माफी मागायला सांगितली, त्यांनी माफी नाही मागितली, कारण त्यांना माहिती होतं काही झालं तरी त्या सत्य समोर आणणार. त्या क्षणी त्यांच्याकडे पुरावा नव्हता आणि जो पुरावा होता तो त्यांच्यावरच उलटला. दुसरं कोणी असतं तर त्याने कधीच हार मानली असती. म्हणून मला नंदिनीचं कौतुक वाटतं. काव्या म्हणते की माझी ताई आहे तशी सॉलिड, एकदम तिच्यातली ही जी तग धरून राहण्याची क्वालिटी आहे ना, खरंच खूप कमाल आहे. अशीच आहे माझी ताई. पण देशमुख, एक गोष्ट सांगू तुम्हाला, या सगळ्यामध्ये माझ्या एका गोष्टीवर ठाम विश्वास बसत चालला आहे. पार्थ म्हणतो की कोणत्या गोष्टीचा? तेव्हा काव्या म्हणते की आपल्या आयुष्यात तेच घडतं जो डेस्टिनीने लिहिलेलं ठेवलेलं असतं. म्हणजे बघा ना, नंदिनी ताईकडे दीपक नंतर काही पुरावा नाही आहे असंच आपल्याला वाटत होतं. इनफॅक्ट ताईला सुद्धा तसंच वाटत होतं. पण आपण चौघं ताईच्या रूम मध्ये बोलत होतं तेव्हा ड्रायव्हरचा विषय निघाला. तो ड्रायव्हर तोच माणूस निघाला ज्याला आपण भेटलो होतो, सँडी. तो सँडी रेखाताईचा भाऊ निघाला. आता त्या सँडी पर्यंत कसं पोहोचायचं हा जेव्हा विचार करत होतो
तेव्हा आपल्याला फोटो सापडले, म्हणजे आपल्याला नाही सापडले, त्या फोटोचे तुकडे त्या दोघांना डस्टबिन मध्ये सापडले. ते तुकडे आपण जोडले तेव्हा ताईला कळलं की हाच माणूस आहे, दीपकचा साथीदार. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नियतीनेच मदत केली. हो ना? म्हणजे थोडक्यात काय, नियतीने आपल्याला एक लेसन देत देत त्या पुराव्यापर्यंत नेलं. पार्थ म्हणतो की वाव, म्हणजे तुम्ही डेस्टिनी बद्दल एवढं खोलात जाऊन विचार करताय. आय लाईक इट. तेव्हा काव्या म्हणते की तुम्हाला गंमत वाटते. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही नाही, अहो गंमत नाही. तेव्हा पार्थला मेसेज येतो आणि बघतो तेव्हा पार्थ बोलतो की ऑफिस मधून, आणि लगेच काव्याला 11:11 असे वाजले सांगतो. तर युनिव्हर्सकडे काहीतरी विश मागूया. काव्या लगेच हात जोडून हो पटकन तेव्हा ती विश मागत असते. तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतो आणि बोलतो की युनिव्हर्स, काव्याची जी काही विश असेल ती पूर्ण कर, आणि तोही डोळे झाकतो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहते आणि बोलते की युनिव्हर्स, पार्थच्या मनात जे काही असेल ते मिळू दे त्यांना, खूप चांगले आहे ते. तेव्हा दुसरीकडे आपण पाहतो की जीवा नंदिनीला म्हणतो की गेले काही दिवस आपल्याला नीट झोप सुद्धा लागली नव्हती. नंदिनी बोलते हो ना, एकदम मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय, शांत वाटतंय एकदम. तेव्हा जीवा म्हणतो की मी समजू शकतो तू एक्झॅक्टली काय फील करत असशील, कारण सगळ्यात जास्त सफर तूच झालीस आहेस, प्रचंड ओढाताण झाली आहे तुझी. नंदिनी म्हणते की नाही हो, माझ्या एकटीची नाही, आपण सगळेच एका विचित्र फेज मधून चाललो होतो. मध्ये तर मला भीती सुद्धा वाटली की माझ्यामुळे आई बाबांच्या रिलेशन मध्ये कुठला प्रॉब्लेम तर नाही ना येणार. तेव्हा जीवा म्हणतो की त्यांच्या रिलेशन मध्ये कोणता प्रॉब्लेम येईपर्यंत त्याने नसतं आणलं. तेव्हा नंदिनी म्हणते की अहो, पण आपल्या पुरावे मिळाले नसते तर आपल्या वसू आत्याने दोषी ठरू शकलो नसतो, तर हळूहळू आई बाबा मध्ये संवाद कमी होऊन संपेल की काय अशी भीती वाटायला लागली होती. तेव्हा जीवा म्हणतो की म्हणजे स्वतःच्या डोक्यावरती टांगती तलवार असताना सुद्धा तू दुसऱ्यांचा विचार करत होती, कमाल आहे तुझी. तेव्हा नंदिनी म्हणते की तसं नाही हो जीवा, हे सगळं प्रकरण माझ्या बोलण्यामुळे सुरू झालं. त्यामुळे जर माझ्यामुळे आपल्या घरातल्या नात्यांची घडी विस्कटली असती ना, मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. जीवा म्हणतो की हे बघ, जे वाईट घडायचं होतं ते घडून गेलं, येणारं संकटही टळणे, हो की नाही? त्यामुळे आता छान आनंदी राहा आणि जमला स्वतःचा सुद्धा विचार करायला लाग. ओके. दुसरीकडे आपण पाहतो की इथे आत्या आणि रम्या झोपलेली असते. तेव्हा आत्या रम्याला म्हणते की तुझा फोन वाजतोय ग. रम्या बंद करायला जाते तेव्हा रम्या फोन बघते आणि बोलते की तुझा भास होते. आई, माझा फोन वाजत नाही. तेव्हा आत्या म्हणते की तुझाच फोन वाजतोय ग, बंद कर. तेव्हा तिथे काव्य आणि मानिनी येते आणि दिवा लावते. तेव्हा आत्या म्हणते की फोन बंद करायला सांगितले, दिवा कसला लावते, झोप ना. तेव्हा मानिनी त्या दोघींची चादर ओढते. तेव्हा दोघी चिडून उठतात आणि बोलतात मानिनी तू आली उठवायला. तेव्हा मानिनी बोलते की आणि फक्त आज नाही, रोजच येणार आहे. आज तुमचं पांघरून घेतले, उद्या अंगावर पाणी होते आणि परवात कानात भोंगे वाजू. तेव्हा काव्या म्हणते की आणि तरी तुम्हाला जाग नाही आली तर उद्यापासून तुम्ही हॉलमध्ये झोपायचं. आणि मानिनी म्हणते की झोपताय कसले, सुखाने झोपायचे दिवस गेले आता तुमचे, लवकर उठायचं आणि घरातली सर्व कामं करायचे. तेव्हा आणि आत्या आणि रम्या उठते. आत्या दोघींना विचारते की हे काय आहे. तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही एवढे चेहरे बदलले आहेत, आता कपडे पण बदलून घ्या. तेव्हा रम्या म्हणते की हे कपडे आम्ही कसे घालणार, शी. तेव्हा मानिनी रागानेच बोलते की तुला या घरात ठेवलं हेच पुष्कळ समज, शिस्तीत राहायचं, आजपासून वेळेवर उठायचं, हे कपडे घालायचं आणि अख्खं घर आवरायचं. मानिनी काव्याला म्हणते की यांची कामगिरी पाहता यांना कुठलं काम देऊया ग घरातलं. तेव्हा काव्या म्हणते की मानिनी काकू, आत्याबाईंना काहीतरी स्पेशल काम देऊया. असंही आत्याबाईंनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात मिठाचे खडे टाकले आहेत, त्यांना किचनचं काम देऊया. तेव्हा आत्या म्हणते की किचन. यावर काव्या म्हणते की किचन म्हणाले, गोठा नाही म्हणाले, काय चेहरे करताय. तेव्हा आत्या म्हणते की नाही, तसं नाही, किचन मध्ये मी खूप वेळ पाऊल ठेवलं नाही म्हणून म्हंटल. मानिनी अगं गुडघ्याचा त्रास आहे ग, इतका वेळ नाही उभे राहू शकणार मी. मानिनी म्हणते की ताई, त्रास तर व्हायलाच हवा, तर तुम्हाला कळेल, इतरांना त्रास देऊ नये. चला, किचन परफेक्ट आहे. आणि तेव्हा रम्या म्हणते की मामी, मी कसं काय काम करू शकणार, मला ऑफिस असतं आणि पार्थ वेळेवर निघावं लागतं, त्यामुळे मला नाही जमणार. यावर काव्या म्हणते की गरज नाहीये पार्थ,
देशमुख टॉप आर्किटेक्ट पैकी एक आहे. त्यांच्यावर ऑफिसमध्ये एक रम्या गेली नाही तर त्यांचं काम थांबणार नाही आहे. ते मॅनेज करतील सगळं. तुला जायची गरज नाहीये. मानिनी म्हणते की रम्या, तुझं ऑफिस बंद आहे, तू आता लादी पोचा करायचा आहे. तेव्हा दोघी अचंबित होऊन काय. आत्या म्हणते की मानिनी काय एवढा छळ करते आमचा. मी हवं तर पाया पडते तुझ्या. रम्याला अशा कामाची सवय नाही आहे. काव्या म्हणते की ठीक आहे, आता सवय होईल. दोघी नाही नाही असं करतात. तेव्हा मानिनी चिडूनच म्हणते की बस झाले तुमची नाटकं, हे चेंज करून खाली या. आणि दोघी चेंज करायला जातात. तेव्हा मानिनी म्हणते की आता या दोघींना कळेल. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.